चला तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. इदावरची कामं माझी आज सगळी झाली होती आणि आता राहिलं होतं फक्त स्वयंपाक. तर म्हटलं चला तेही करून घेते. गॅसही अजून काही माझा आलेला नाही आहे, तर तोपर्यंत चालू आहे छोटा गॅस. तर आज मला बनायचे होते पोहे. तर म्हटलं चला नाश्त्याला पहिले पोहे बनवून घेते आणि यांना सगळ्यांना पहिलं पोह्याचा नाश्ता देते. स्वयंपाक थोडंसं लेट झाला तर चालतंय मग, कारण की पोहे खाल्ले की थोडं बरं वाटतंय. तर दादूलाही दिले, पण बघा त्याचं काय चालू होतं. तो म्हटला थांब मम्मी, मी थोड्या वेळाने खातो, माझा अभ्यास चालू आहे. म्हटलं बरं बाबा, तुला जेव्हा नाश्ता करायचं ना तेव्हा कर. आणि मला जायचं होतं उद्या गावाला. तर सगळी कामं वगैरे माझी तर झाली. तर आता मी इथं बसली होती साड्या बघत, की मला आता कोणची उद्या मी साडी घालू. आपल्या बायाचं हेच असते, आपल्याला उद्या गावाला जायचं ना तर आजच सगळं आपल्याला साड्या वगैरे सगळं रेडी ठेवावं लागतं की कोणची घालायची कोणची नाही. तर ही साडी तशी फायनल मी काढली होती पहिलीच, पण बघत होते की अजून कोणची घालू दुसरी का काय. तर म्हटलं चला फायनल हीच आहे, जी पहिली काढली तीच मला उद्या आता घालायची आहे. आणि तसं मी आता इतकं ऊन पडतंय ना, तर उन्हाळ्याच्या अशा म्हणजे हलक्या वगैरे साड्या पाहिजे. जास्त जड साड्या घातल्या की खूप गरम होतंय आणि उन्हाच्या जमतही नाही. चला तर आजचा ब्लॉग एवढा आवडला असेल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.